श्री गुरुदेव दत्त. देवी सप्तशती पाठ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकगा नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी, श्रवण आता करावे. देवीने तो महिषासुर, मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सुरवर स्तविते जाहले देवी ते. देव शत्रु दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिता असता तो खळ, देव स्तविले जाहले. साष्टांग करुणियान मन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तूच विश्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्वचराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मूर्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी केवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्प रज्जू केवळ. तैसे अज्ञानियांचे विश्व सकळ, नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तू जामुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, न कळे ब्रह्मादिका केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐसी बुद्धी आलावी आम्हास. पुण्यवंतांचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरुण, पातकीयांचे घरी जाण. श्रद्धा रूपे करुण, साधू गृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंताचे गृही राहसी. अक्षय त्यांते क्षेम करिसी, विश्व पाळे तुझ नमो. तुझे रूप गुणचरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. आज्ञा प्रकृती गोचर, स्वाहा स्वदा अससी तू. अचिंत महाव्रता मुक्ती, तुझी मुक्तीची हेतू शक्ती. विद्या परमा भगवती, उपासिती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्द शक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाह रूपिणी आहेस. मेधा देवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका. कैटभारी हृदय एका, लक्ष्मी रूपी आहेस. तुमची देवी गौरी पार्वती, शिवाची अर्धांगी निश्चिती. तुझ वाचुनी त्रिजगती, शक्ती आण असेना. हास्य करुणी अलंकृत, चंद्रबिंबा ऐसे निश्चित. तुझे मुख पाहुणी त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाश पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण वाचेल तो. कल्याणा कारणे प्रसन्न होसी, कोपल्या कुळांते नाशिसी. आतांची जाणिले निश्चयेसी, तू दैन्य सैन्य मर्दिले. तेची देशांत होती मान्य, धन यशत्वा करीती धन्य. तू प्रसन्न झाली या दैन्य, जाय सर्व निरसोनी. जो का असे पुण्यवंत, आदरे सत्कर्म आचरित. तेने स्वर्ग लोका जात, देवी तुझ्या प्रसादे. तपाधी क्लेश करुण, तुझे ठाई पावतसे जण. म्हणून दुर्गा नामाभिधान, होते जाहले तुझ लागी. दुर्गे ऐसे स्मरण करिता, सर्व जीवांच्या भयव्यथा. यांते हरी ही सत्ता, तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण, राहिले जे का अनुदिन. स्वस्थ असे नामाभिधान, त्यांचे असे निर्धारे. स्वस्थ म्हणजे ज्ञानी जण, तेही करिता तुझे स्मरण. अत्यंत शुभमती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण, तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपकारा लागुण, आद्र चित्ती सर्वदा. ऐसिया परी भगवती स्तवण, वारंवार करती सुरगण. असुरांसी जाहले मरण, म्हणून हर्षे गजबजती. म्हणती यद्यपि पातकी असुर, त्यांसी निज हस्ते बधुनी सत्वरम. स्वर्गी राहोत निरंतर, ऐसे इच्छिसी कृपाळे. तू दृष्टीने करिसी भस्म, परी स्वर्ग प्राप्तीचा जाणूनी काम. शस्त्रपूत होऊनी परम, गती पावत ही इच्छा. तव वदन पाहिले म्हणून, असुरांच्या दृष्टी जाण. तुझ्या खडशुले करुण, नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करुण, दुष्ट स्वभाव नासे पूर्ण. तुझे रूप पराक्रम जाण, त्यासी उपमा असेना. तुझी वैर्यांची ठाई दया, उत्तम मती देसी तया. समर निष्ठुरता वाया, दाखविसी भुवनत्रयी. रिपुंचवा मद करुण, त्रैलोक्याचे केले पालन. आता देवी साष्टांगण म्हण, तुझ असो आमुचे सदा. शूल खडग अंटेचा नाद, चौथा चापरज्जूचा शब्द. तेने करुणी आनंद, आम्हा लागी रक्षावे. तुझ्या शूल भ्रमणे करुण, चहू दिशांचे ठाई पूर्ण. आमुचे करावे देवी रक्षण, नमस्कार तुझा असो. सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे हे रूपावतार. या त्रैलोक्य करीती संचार, ते रक्षोत सर्वदा.
अम्मांत तैसेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षोत्तमा ते सर्व शस्त्रे करुणे आमुते रक्षी तुमची सर्वदा मेधा म्हणे सुरता प्रती ऐसी देवांनी केली स्तुती नाना कुसुमान्य निश्चिती अर्ची येली जगदंबा गंधाणुलेपण धूप दीप ते लाविते जाहले अमूप उपचार अर्पुण समीपण मन करीते जाहले आनंद देवी अनंतर देवांते बोलली उत्तर प्रसन्न जाहले मागावर मज पासून इच्छित ते दैव बोलते जाहले भगवती त्वा सर्वही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट हा मारिला निशाचर आमुचा शत्रू महिषासुर तथापि आम्हासी देसीवर तरी आता मागतसो तुझ स्मरणतांची सत्वरी आमुच्या शत्रूंचा नाश करी अथवा दुःखांचे संहारी हा एक वर मागितला जो तुझ प्रति यास्तवणे तोषविल अमलानने त्याच्या धनावृद्धी कारणे प्रसन्न होई सदांबिके आम्हा जाहलीसी प्रसन्न तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वरदान मागितला तुझ जगदंबे मेधा म्हणे सुरतासी तथास्तु बोलून देवी त्यांसी गुप्त जाहली वेंगेसी देव तटस्थ जाहले ऐसी सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपिले आता गौरी देहापासाव महासरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र अध्ययन व श्रवण करा आदरे या देवी स्तुतीचे जाण भाव करिता श्रवण पठण सर्व बाधा निरसून इष्ट कार्य सिद्धी होत असे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे शक्रादिस्तुती नाम चतुर्थोऽध्यायः श्री जगदंबार्पणमस्तु। अध्याय 4 मध्ये इंद्रादी देवांनी देवीची जी स्तुती केली आहे त्याची कथा सांगितली आहे। आपण अध्याय 4चा कथासार पाहूया। श्री गणेशाय नमः। मेधा ऋषी राजा सुरथाला म्हणाले, हे भूपती, महिषासुर देवीकडून दुरात्मा मारला गेल्यावर इंद्रादी देवांनी तिला विनम्र भावे नमस्कार केला आणि मधुर शब्दांनी तिची स्तुती केली। त्यांनी तिच्या विश्वरूपी स्वरूपाची, महात्म्याची, प्रभावाची, पराक्रमाची, सद्गुणांची, सामर्थ्याची व आद्यशक्ती रूपांची मुक्तकंठाने प्रशंसा केली। जगाचे पालन करणारी, भयहारिणी, अशुभनाशिनी, कल्याणकारिणी, दयामूर्ती, आनंददायिनी, सुमंगला, धन, यश, कीर्ती, सौभाग्यदायिनी, सौंदर्यवती, निरुपमा अशा अनेक विशेषणांनी व जगदंबा, भगवती, चंडिका, लक्ष्मी, श्रद्धा, लज्जा, प्रकृती, स्वाहा, स्वधा, पराविद्या, वेदत्रयी, मेधा, गौरी, महिषासुरमर्दिनी, सुखदा, दुर्गा, कृपा, मुक्ती, वरदायिनी, अंबिका, ईश्वरी अशा अनेक नामांनी त्यांनी तिचा वारंवार गौरव केला। दिव्य गंध, सुगंधी द्रव्य व नंदनवनातील फुले यांनी तिची पूजा केली। धूप व दीप अर्पण करून तिला वारंवार वंदन केले, तिचा जय जयकार केला। या स्तवनाने व पूजनाने भगवती जगदंबा अत्यंत प्रसन्न झाली। तिने देवांना वर मागण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले, माते, महिषासुराचा वध करून तू आमच्यावर खूपच मोठा उपकार केला आहेस। आता मागावयाचे असे काहीही बाकी राहिले नाही, पण तू वरदान देण्यास उत्सुक असतील तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या संकटांचा नाश करून आमचे, साधुजनांचे व तुझ्या भक्तांचे रक्षण कर। जो मनुष्य आम्ही केलेल्या या स्तुती वचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन, ऐश्वर्य व संपदा वृद्धिंगत कर। त्याच्या दारापुत्राधिकांना सुखी ठेव। तू आमच्यावर नित्य प्रसन्न राहा व कृपा दृष्टी ठेव। तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन देवीने त्यांना अभय दिले व ती अंतर्धान पावली। हे राजा, प्राचीन काळी देवांच्या शरीरांतून महालक्ष्मी प्रगट झाली। देवीच्या दुसऱ्या अवताराचे हे चरित्र मी तुला 3 अध्यायात सांगितले। आता गौरीच्या देहापासून महासरस्वतीचा कसा उद्भव झाला ती कथा सांगतो। श्री गुरुदेव दत्त। देवी सप्तशती पाठ अध्याय 5। श्री गणेशाय नमः। श्री देव्ये नमः। मेधा म्हणे सुरथ राजा मार्कंडेय सांगे शिष्यवर्या। सूत बोले शौनकाधिक आचार्या सावधान परिसावे। आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हाला गुण। हा 3रा अवतार पूर्ण 9 अध्याय जाणिजे। हे भगवत चरित्र निश्चित श्रोता वक्त्यांसी करिपुनीत। अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठणाची। असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर दोघे दायाद महाक्रूर। देवांचे शत्रू आणि वार पराक्रमी जाहले। संग्रामी शोभते म्हणून शुंभ ऐसे नामाभिधान। त्याहुनी जो अत्यंत शोभायमान निशुंभ म्हणती तयासी। ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर। जिंकुणी या देवणी कर यज्ञ भाग घेतले।
दोघांनी करुणी या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य. तेव्हा संग्रामी सांडोणी धैर्य देव पळते जाहले. इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर. कुबेराचे निधी सत्वर हिरोणिया आणिले. सांडोणी ऐश्वर्याची आशा देव पळाले दशदिशा. प्राप्त जाहली दुःख दशा कोणासी ती सांगावी. प्रतापी ते दोघे असुर सूर्याचा घेतला अधिकार. दोघे सूर्य होऊनी सत्वर प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊन निश्चिती त्रैलोकी पाडली चंद्रकांती. शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करते जाहले निजांगे. वायूचा अधिकार चालविला तैसाचे पर्जन्यही पाडिला. यथा काळे वर्षो लागला जन इच्छे करुणिया. अग्नीचे कर्म चालविले त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिक्पाळ ते पळूनी गेले अधिकार सांडोणिया. वरुणाचा घेऊन अधिकार सप्त समुद्र केले आज्ञाधर. काळाचाही दंड सत्वर हिरावणी घेतला. ऐसे राज्य करिता दैत्यपाळ काही निघुणी गेला काळ. तेव्हा देव मिळूनी सकळ स्मरते जाहले देविंते. तिने पूर्वी आम्हावर दिधला तुम्ही स्मराल जेव्हा मला. संकटी पावेण तुम्हाला दुःख नाशीन तक्षणी. देवीचा वर आणूनी मणी मग सर्वाही विचार करोणी. हिम पर्वता लागोणी येते जाहले ते काळी. सर्व बद्धांजली होऊन करते जाहले साष्टांग नमन. अष्टभावांते पावून स्तवन करीती देवींचे. कंपरोम वैवर्ण्य स्वेद स्तंभ रोदन खंटगद्द. नृत्य गायनादि आनंद अष्टही भाव जाणिजे. पाद जाणूर कर शिर ही भूमीसी लावणी सत्वर. मन दृष्टीसी स्वरूपी धर मंत्र वाचेणे वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार करुण देवीसी अपार. स्तविते जाहले सुरवर बद्धांजली होऊनिया. पूर्वी म्हणून दिव्य मंत्र मग आरंभिते जाहले स्तोत्र. त्याची मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हासी सांगतो. मंत्र भावार्थ देव होऊनिया नम्र बहुत अन्यन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमो देवी तुझ प्रत महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागुण सर्वनामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजुण करिता षोडोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न भक्ताव कारणे संतोषे. अथवा जे हिरण्य सुक्त त्याच्या प्रतिमंत्र निश्चित. यथाविधी जे पूजा करीत षोडशोपचार अर्पुणी. तयांसी देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते ते देत. साधती चारही पुरुषार्थ रुद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगोण आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वांते प्रकाशक म्हणून देवी म्हणती तिज लागी. सर्व देवांहुनी वरिष्ठ यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ. शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणोनी. ही सर्वांते उत्पन्न करीत म्हणून प्रकृती नाम निश्चित. भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करुणी. तुझ्या या सर्व नामे करुण तुझ कारणे आमुचेण म्हण. प्रतिनाम मंत्र जपोण नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ आता स्तोत्राचा ऐका भावार्थ. श्रवण पठणे कृतार्थ श्रोता वक्त्यांसी करीजो. स्तोत्रार्थ रौद्रानित्या गौरी धात्री ज्योत्स्ना चंद्र रूपिणी सर्वत्री. सुखा कल्याण जनयित्री रिद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी दुर्गा दुर्ग पारा सारा भवानी. ख्याती कृष्णा द्रुमा सर्व कारणी अति सौम्या तुझ नमो. अति रौद्रा जगत प्रतिष्ठा देवी कृती सर्व वरिष्ठा. तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांची ठाई जाण जी विष्णू माया म्हणती पूर्ण. त्या देवी कारणे नमन आमुच असो सर्वदा. जी सर्व भूतांची ठाई चेतना असे म्हणती पाही. तिज कारणे लवलाही नमस्कार असत सर्वदा. जी जगदंबा सर्व भूती बुद्धी रूपे असे निश्चिती. तिज कारणे नमस्कृती प्रतिमंत्री असो की. जी सर्व भूती निरंतर निद्रा रूपे राहिली स्थिर. तिज कारणे नमस्कार आमुच असोत सर्वदा. जी चंडिका सर्व भूती क्षुधा रूपे जाहती राहती. त्या देवी कारणे निश्चिती नमस्कार आमुचे सर्वदा. जी सर्व भूतांची ठाई जाण छाया रूपे राहिली आपण. त्या देवी प्रति नमन आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे शक्ती रूपे राहिली आहे. तिज कारणे नमस्कार हे आमुचे असोत सर्वदा. सर्व भूती जी चंडिका तृष्णा रूपे असे देखा. तिज कारणे असोत का नमस्कार आमुचे सर्वदा. जी राहील सर्व भूती रूप धरुणी या क्षांती. नमस्कार अनेक तिज प्रति आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती सतत जाती रूपे स्थिर वर्तत. तीन त्या आमुचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा. जी सर्व भूत मात्री जाण लज्जा रूपे राहिली आपण. त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतांची ठाई शांती रूपे असे दाही.
तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोता आमुचे. सर्वभूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर, त्या देवीसी नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूती समान कांती रूपे असे जाण, त्या देवी भगवतींते नमन आमुचे असो सर्वदा. जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांची ठाई संचरली, त्या देवीसी असो वही नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्वभूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर, तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिली आपण, त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. जी सकल भूती सतत दया रूपे असे वसत, त्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे तुष्टी रूपे राहिली आहे, त्या देवीसी लवला आहे नमस्कृती आमुची. जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे निरंतर, तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती आपण भ्रांती रूपे राहिली पूर्ण, त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांच्या अधिष्ठाती भूत व्याप्त देवी जनयित्री, चित्ती रूपे व्यापिली सर्वत्री तिज प्रति नमो नमः. अभिष्टा संशय करुण पूर्वी देवांनी स्तविली जाण, तैसेची इंद्राने सर्व दिनी पूर्ण सेविली ती शुभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण करा आमुचे शुभ कल्याण, सर्व आपदांचे निरसन करो क्षण न लागता. आता दैत्य तापे करुण तप्त होऊनी केले नमन, तरी येची क्षणी येऊन सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा दैव ऐसे स्तवित असता, जान्हवी स्नाना तत्वता पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुरांते तुम्ही येथे स्तविंता कोणाते, तो तिच्या देहापासून त्वरिंते स्त्री एक उत्पन्न जाहली. तीच श्री महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून, अवतार तिसरा घेऊन बोलती जाहली ती येनते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती देव हे माझे स्तवन करीती, शुंभणी शुंभांनी रणक्षिती पराभिविले म्हणूनिया. शरीर कोशापासून जाहली म्हणून कौशिकी नाम पावली, तिही लोकी गाई येली शिवा म्हणून सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण, यास्तव कालिका नाम पाहुण हिम पर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप जाहली धरिती, त्रैलोकी दुजी स्त्री निश्चिती तैसी नाही पाहता. ती रतिहुण मनोहर कोटी गुणे असो सुंदर, तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते जाहले ती येनते. शुंभणी शुंभांचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ, देवींते पाहुनिया स्पष्ट सांगते जाहले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर स्त्री रत्न असे मनोहर, हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांता दाही दिशा पडली दीप्ती, हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला ती येणे. कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान, ऐसे सुंदर स्त्री रत्न दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणून अवश्यमेव करावे ग्रहण, त्या स्त्री रत्ना वाचुनी जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती मनी गजक्ष्वादी अनिश्चिती, ती सर्व तुझे गृही शोभती सांप्रत काळी दैत्येंद्रा. आणिले त्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न, पारिजातक तरुही जाण उच्चश्रवा है तैसा. ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत विमान रत्न आणिले येथ, हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैत्येंद्रा. जिंकोणी त्वा कुबेराला महापद्मनिधी आणिला, किंजल किनियमलाणमाला तुझ दिधली समुद्रे. पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुकत, सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण, सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथ श्रेष्ठ, तुझ प्राप्त जाहला स्पष्ट तो वरिष्ठ सर्वांहुनी. मृत्यूची उत्क्रांती देणारऐसी आणली त्वा शक्ती दुस्तर, वरुणाचा पाश सत्वर तव बंधुणे आणिला. नाना रत्न जाती अपार समुद्र निघाले त्यांचे निकर, निशुंभ्या आणुनी सत्वर आपुल्या गृही साठविल्या. शुद्ध आणि नित्य नूतन अग्नी ऐसे तेजायमान, वस्त्रद्वय हे तुझ लागुण अग्नी देता जाहला. या प्रकारे त्वा दैत्यवरा सर्व रत्न आणिली घरा, स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा काहो नानिसी. मेधा म्हणे सुरता प्रती त्या चंडमुंडाची वचनोक्ती, शुंभ ऐकोणी निश्चिती काय करीती जाहला. सुग्रीव नामे महाअसुर सर्व दूतांमध्ये चतुर, त्यांते पाठविता होय सत्वर बोधोणी आणाया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागुण त्वा हिमपर्वती जाऊन, ऐसे बोल की वचन जेणे वश होय आम्हा ती. या माझ्या वचने करुण त्वा तीस बोधिले असता जाण, स्वयमेव प्रीती धरुण मज जवळी येईल ती.
या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी पाठविला रायाने. तो शोभिवंत हिम पर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित. जेथे देवी होत निश्चित तेथे सवेची पातला. नम्र मंजुळ मधुरवाणी बोलता जाहला देवी लागुणी. म्हणे ऐक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शुंभनामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तेने पाठविले पाही यास्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाही त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागुण. देव योनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे अस्ति किंकर. समस्त माझ्या आज्ञाभर मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपुलेसे केले. देव माझे स्वाधीन जाहले यज्ञ भाग मी सेवी. या त्रैलोक्यांचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न. ते ते माझे गृही येऊन शोभते जाहले सर्वही. पहा गजरत्न ऐरावत सर्व जगांत श्रेष्ठ निश्चित. देव मिळूनी या समस्त उच्चेष्टवा अर्पिला. तैशीच देव गंधर्वांचे ठाई सर्व दानव देवगृही. जी वस्तुरत्ने सर्व ही ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ. ऐसे आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करी. रत्न भोगते आम्ही वरवे यास्तव म्या आम्हासी वरावे. आम्ही तुझ लागी सेवावे हेची एक योग्य जनी. माते अथवा बंधुनी शुंभाते तुझसी योग्य सेवनांते. आम्हा वाचुनी त्रैलोक्याते तुझ योग्य कोणी असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण तू चंचला पांगी योग्य रत्न. माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणूनी विचार करी मज लागी येऊनी वरी. तू पट्टमहर्षी निर्धारी प्राणेश्वरी होशील. मेधा म्हणे सुरता जाण दूतांचे ऐकोण भाषण. दुर्गा भगवती हासोण गंभीर शब्द वदत असे. जियेच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक जाहले उत्पन्न. उत्पत्ती संहार पालन धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती बोलती जाहली दूतांप्रती. तू सत्य बोललासी निश्चिती किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे थोर. तैसाची त्याचा बंधू साचार दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेंगेसी. तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुणी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण. दूता सांगते तुझ लागुण उपाय येथे सुचेना. जो मज युद्ध जिंकील सत्वर तोची करील निश्चयेवर. ऐसिया प्रतिज्ञेसी साचार मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन शुंभ निशुंभ दोघे जण. शीघ्र युद्धी मज जिंकोण पाणी ग्रहण करोत का. दूत बोले चंडिके ते व्यर्थ गर्व करसी त्यांते. मज पुढे एकही वाक्यांते बोलू नको देवी तू. या त्रैलोक्या माझारी शुंभ निशुंभाचे समरी. युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक त्यांचे पुढे राहू सन्मुख. ऐसी शक्ती नाही देख इंद्राधिकांसी सर्वथा. हे काय तुझ सांगावे पुन्हा तू तव स्त्री एकटी जाणा. इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर. शुंभ निशुंभाच्या सन्मुख तू स्त्री कैसी राहसील देख. आतांची मध्वाक्याचे सुख मानुनी चाल शुभांगी. आताची माणे करून जावे हे आम्हासी दिसते बरवे. केशाकर्षण करुणी घ्यावे मग यावे कशाला. केशाकर्षणे करून गेलिया गौरव नसे जाण. थोर मरणाहुनही अपमान ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दूता लागुण खराची बळी शुंभ जाण. तैसाची निशुंभ ही बळवान परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचारल न करिता प्रतिज्ञा केली म्या तत्वतः. जे होणार ते हो आता दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्ध कारण. आदरे सांगी जे दैत्या लागुण तो जे युक्त तैसे करो. श्रोते हो व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाण. धूम्रलोचनाचे हवण तुम्हा लागे कथन करू. गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय. मानसी इच्छिले प्राप्त होय धन सूत दारादी सर्वही. विद्यार्थियांसी विद्या प्राप्ती रोगी आसी आरोग्य स्थिती. मुमुक्षिसी मोक्ष निश्चिती प्राप्त याचेणी होत असे. हे महासरस्वतीचे आख्यान करिता जाहल तुझ कथन. तृतीय अवतार उत्पत्ती जाण दूत संवाद ही निरूपिला. देवींने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे स्वरिसीले कृपा करुणी सर्वदा. श्री भगवतीसी नमस्कार माझे असोत निरंतर. तीच हा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धरी.
इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने देवतावतारधु संवाद निरूपणं नाम पंचमोऽध्यायः। श्री जगदंबार्पणमस्तु। 5व्या अध्यायामध्ये देवी आणि दूत यांमधील संवादाचे वर्णन केले आहे। श्री गणेशाय नमः। मेधा ऋषी सुरथाला देवीचे पुढील चरित्र सांगू लागले। ते म्हणाले, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या 2 महाबलाढ्य व क्रूर दैत्यांनी देवांशी युद्ध करून इंद्राचे त्रैलोक्याचे राज्य हरण केले। देवांचे अधिकार हिरावून घेतले। त्यांचे यज्ञातील हविर्भागही तेच ग्रहण करू लागले। दुःखदशा प्राप्त झालेले देव दशदिशांना पळून गेले। त्या संकटात त्यांना देवीने दिलेल्या वरदानाचे स्मरण झाले। ते सर्व हिमालयावर गेले। तेथे भगवती विष्णुमायेची स्तुती करू लागले। त्यावेळी महादेवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आली होती। तिने देवांना विचारले, तुम्ही कोणाची स्तुती करीत आहात? तेव्हा तिच्या शरीरातून एक देवी प्रगट झाली। तीच महासरस्वती होय। ती पार्वतीच्या शरीर कोशातून प्रगट झाली म्हणून तिला कौशिकी म्हणतात। ती बाहेर येताच पार्वतीचे शरीर कृष्णवर्ण झाले म्हणून तिला कालिका हे नाव प्राप्त झाले। ती देवी पार्वतीला म्हणाली, शुंभ निशुंभांनी पळवून लावलेले हे देव माझी स्तुती करीत आहेत। त्या सरस्वतीने देवसाह्यार्थ मनोहर रूप धारण केले होते। शुंभ निशुंभांचे सेवक चंड व मुंड यांनी तिला पाहिले। त्यांनी शुंभाकडे जाऊन तिच्या दिव्य सौंदर्याचे वर्णन केले व हे स्त्रीरत्न तुमच्याकडे हवेच असे सुचविले। त्यांचे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नामक एका महादैत्याला आपला दूत म्हणून सरस्वतीकडे पाठविले। त्याने तिची भेट घेतली। तिच्यासमोर शुंभाच्या ऐश्वर्याचे, सामर्थ्याचे व पराक्रमाचे वर्णन केले आणि तिला तू शुंभ व निशुंभ यांच्यापैकी कोणालाही वर असे सांगितले। सरस्वती म्हणाली, हे दूता, शुंभ व निशुंभ महापराक्रमी आहेत हे मला मान्य आहे, पण मीही अविचाराने एक प्रतिज्ञा केली आहे। जो वीर मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच विवाह करण्याचा माझा निर्धार आहे। सुग्रीव म्हणाला, देवी, ज्यांच्यासमोर देव निष्प्रभ ठरले त्यांच्यासमोर तुझ्यासारख्या स्त्रीचा काय निभाव लागणार? तू मुकाट्याने माझ्याबरोबर चल। तुझ्यावर बळजबरी करण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस। तेव्हा देवी म्हणाली, तू माझी प्रतिज्ञा तुझ्या स्वामीला आदरपूर्वक सांग, मग त्यांना जे योग्य वाटेल ते करोत। हे ऐकून दूत तेथून निघून गेला। 5व्या अध्यायाची कथासार संपूर्ण।